तू पण नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने अजब असा फतवा काढण्यात आलेला आहे आणि भटके कुत्रे मोजण्याचं काम देखील आता शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांना देण्याचा एक अजब निर्णय घेतलेला आहे। आता त्याला स्पष्टीकरण देताना अधिकारी सांगतात की रॅबिस होतं, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आता जनजागृती करणं गरजेचं आहे किंवा अन्य काही कारण त्याच्यासाठी सांगितले जातात। त्याचं स्पष्टीकरण देण्याचा केविलवाणा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातो। सुप्रीम कोर्टाचे कारण सांगितले जातात, वेगवेगळे कारण सांगितले जातात। मला असं वाटतं की हे अत्यंत गंभीर आहे। शालेय शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं विभाग हा आपण मानला पाहिजे। जगामध्ये भारताचा शालेय शिक्षणाचा दर्जा हा दिवसेंदिवस खालावत चाललेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये असे अजब कारभार हे शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या वतीने केले जातात, याचा खरं तर मी सर्वप्रथम निषेध करतो आणि याबाबत सरकारने तातडीने जागं व्हावं आणि शिक्षकांना शिकवण्याचं काम द्यावं, इतरत्र दुसरे कोणतेही कामं देऊ नये। याबाबत सरकारने आता गंभीर होणं गरजेचं आहे।